2034 पर्यंत महाराष्ट्राला विकसित राज्य करायचं आहे, त्या दृष्टीने सरकार दमदार पावलं टाकतंय। 2034 पर्यंत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच राहतील, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। पुण्यातील विकास कामांवरून अजितदादांनी पालिका आयुक्तांना झापलं। पुणेवाल्याच्या विकासासाठी 200 कोटी देऊनही कामाच्या हालचाली नाही। विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचं काम धीम्या गतीनं सुरू असल्यानं अजितदादा संतप्त। शरद पवार गटाच्या प्रवक्ते पदावरील सरळ नियुक्त्या रद्द। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार नियुक्त्या रद्द। पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला खासदारांची अनुपस्थिती। खासदार अमोल कोल्हेंनी बैठकीकडे पाठ फिरवली, तर सुळेंनी आधीच पत्र लिहून बैठकीला गैरहजर राहणार असल्याचं कळवलं होतं। पुणे जिल्ह्यातील एकमेव मावळचे खासदार श्रीरंग बारणेंची बैठकीला उपस्थिती। राज्यात मुख्यमंत्र्यांचा सत्कार करणार मंत्री हसन मुश्रीफांची माहिती। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाणांनी येण्याचं मान्य केलं। शरद पवारांसोबत अद्याप बोलणं नाही, हसन मुश्रीफांची माहिती। महायुतीचं सरकार 24 तास काम करत असतं। मी पहाटे 4 पासून रात्री 10-11 पर्यंत काम करतो, तर 11 ते 2 सीएम आणि 2 ते 4 शिंदे काम करतात, अजितदादांचं मिश्किल वक्तव्य। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये वेळेमध्ये उपचार न मिळाल्यानं महिलेचा मृत्यू। अशा घटना म्हणजे त्रुटी आणि असंवेदनशीलतेचं मूर्त रूप। शासनानं गंभीर दखल घेतली, आरोपीवर कारवाई करणार, अजित पवारांची प्रतिक्रिया। शेतजमिनीच्या वादातून धनंजय मुंडेंच्या मेहुण्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल। सांगलीच्या बेडक गावामध्ये जमिनीचा ताबा घेण्यासाठी मारहाण केल्याचा आरोप। हिंदीच नाही, उर्दू भाषाही पहिलीपासून शिकवली पाहिजे। आतंकवाद्यांची भाषा समजत नाही म्हणून ते पकडले जात नाहीत, संजय गायकवाड यांचं वक्तव्य।